फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण सेमीकंडक्टर या चॅप्टरची क्वेश्चन बँक सॉल्व्ह केली होती. आज आपण रोटेशनल डायनॅमिक जो आपला फर्स्ट चॅप्टर आहे या चॅप्टरचा 1 मार्क्स, एमसीक्यूज आणि 2 मार्क्स एवढाच टॉपिक आज आपण बघणार आहोत. नेक्स्ट 3 मार्क्स अँड 4 मार्क्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. तर फर्स्ट जे आपली एमसीक्यूज आहे, फर्स्ट एमसीक्यूज, सेकंड अँड थर्ड हे पूर्ण थेरॉटिकल आहे. 4th, 5, 6, 7 प्रॉब्लेम आहे. ते प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दाखवतो, लक्ष द्या. नंबर 4th आहे द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर लूप ऑफ रेडियस आर. हा आपला सर्क्युलर लूप, याचा रेडियस किती सांगितला आपल्याला? आर. ॲट अ डिस्टन्स r/2 अराउंड अ रोटेटिंग एक्सिस. यापासून काही डिस्टन्सवर, बरोबर, यापासून काही डिस्टन्सवर, किती डिस्टन्सवर म्हटलंय? टोटल किती आहे तो? आर. आणि डिस्टन्स किती घेतलं? r/2 राउंड अ रोटेटिंग एक्सिस पॅरलल टू होरिझोंटल डायमीटर ऑफ लूप. आणि हे कोणाला पॅरलल आहे? हा आपण डायमीटर ड्रॉ केला. डायमीटर ड्रॉ करण्यासाठी मला सेंटर मधूनच पास करावा लागणार आहे. तर हा झाला आपला डायमीटर. यावरचा मला फाइंड आउट करायचा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. तर हा पॅरलल एक्सिस थेरम लागतो आपला इथं. कोणता थेरम? पॅरलल एक्सिस थेरम. हा सेंटर आयसी, मग आपला पॅरलल एक्सिस थेरम काय असते रे? आयसी इक्वल्स टू IO प्लस mh². बरोबर. आयसी इक्वल्स टू काय असतो? IO प्लस mh². मग IO म्हणजे काय असते? सॉरी, IO इक्वल टू आयसी प्लस mh². IO म्हणजे या पॉइंटवरचा मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे, त्याला आपण O घेतो. सी म्हणजे काय? आपला सेंटर. तर सर्क्युलर लूपसाठी सेंटर मधून जी आपली एक्सिस पास होते त्याच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची कॉन्स्टंट व्हॅल्यू, प्रत्येकाची कॉन्स्टंट व्हॅल्यू मी तुम्हाला लक्षात ठेवायला लावली होती. सर्क्युलर डिस्कची, त्यानंतर सिलेंड्रिकलची, आठवते, सॉलिड स्पिअरची, प्रत्येकीची एक काय असते? कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे याची mr²/2. सर्क्युलर डिस्कची जे एक्सिस मधून पास होत असतो त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू mr²/2. m ॲज इट इज. h म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे? r/2. सो r/2 चा येणार स्क्वेअर. सो mr²/2 mr²/4. r चा स्क्वेअर r², 2 चा स्क्वेअर 4, क्रॉस मल्टिप्लाय. 4 mr² प्लस 2 mr²/4, 2 जा 8, 6 mr²/8. कितीचा भाग जातो? 2 चा. 3 mr²/4 आहे काय आन्सर? तर आपलं आन्सर पाहिजे 3/4 mr² आहे आन्सर. या प्रकारे ते सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर आहे 500 kg कार. 500 kg कार. केजी म्हणजे मास गिवन आहे. मास गिवन आहे 500 kg. ओके. त्यानंतर म्हटलं आहे 500 kg कार टेक्स अ राउंड टर्न ऑफ रेडियस 50 मीटर. रेडियस गिवन आहे 50 मीटर विथ वेलोसिटी 36 km/h. वेलोसिटी आहे 36 km/h. वेलोसिटीला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करू. सो 36 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर आणि 3600 सेकंड म्हणजे 1 आवर. झाला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट. 0000 36 किती आलं? 10 मीटर पर सेकंड. m गिवन आहे, r गिवन आहे, v पण गिवन आहे. विचारलं काय आपल्याला? द सेंट्रिपिटल फोर्स. अरे तर खूप सिंपल आहे यार. सेंट्रिपिटल फोर्स विचारलं आपल्याला. सेंट्रिपिटल फोर्सचा आपला फॉर्म्युला असतो mv²/r. m पण माहित आहे, v आणि r तिन्ही व्हॅल्यू नोन आहे. तिथे डायरेक्टली काय करू? पुट अप.
त्यानंतर अ सायकलिस्ट रायडिंग अ बायसिकल ॲट अ स्पीड ऑफ, नंतर एमसीक्यूज लक्ष देता. अ सायकलिस्ट रायडिंग अ बायसिकल ॲट अ स्पीड ऑफ 14√3. आपल्याला स्पीड गिवन आहे, म्हणजे व्हेलॉसिटी किती गिवन आहे आपल्याला, 14√3 मीटर पर सेकंड. तर व्हेलॉसिटी गिवन आहे आपल्याला 14√3 मीटर पर सेकंड. टेक अ टर्न अराउंड अ सर्क्युलर रोड, आणि एक टर्न घेतला आपण अराउंड अ सर्क्युलर रोड म्हणते. म्हणजे हा रोड आपला अशी डायग्राम काढत असतो आम्ही, अराउंड अ सर्क्युलर रोड असा घेतला टर्न. तर त्या टर्निंगचा रेडियस गिवन आहे आपल्याला 20√3 मीटर विदाउट स्किडिंग. ओके, व्हॉट इज हिज इन्क्लिनेशन टू द वर्टिकल. तर आपल्याला त्याचं इन्क्लिनेशन विचारलं आहे. इन्क्लिनेशन म्हणजे अँगल, आणि अँगल विचारला म्हणजे तो बँकिंग ऑफ रोड. अँगल विचारला म्हणजे कोणता फॉर्म्युला लावायचा, बँकिंग ऑफ रोड. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव जा, 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. अनबँक जर म्हटलं तर व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ म्यू आर जी. अनबँक म्हटलं तर, बँक म्हटलं तर व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा बँक साठी. आणि एक असते वेल ऑफ डेथ, वेल ऑफ डेथ मौत का कुआ, त्याच्यासाठी राहते व्ही इक्वल टू अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू. हे मोस्टली 3 फॉर्म्युले यूज होतात, अनबँक, बँक, वेल ऑफ डेथ. तर इथं तुम्हाला बँक म्हटलाय म्हणजे अँगल विचारलाय. मग अँगल जर म्हटलं तर सिंपल फॉर्म्युला आहे त्याचा, टॅन थिटा इक्वल टू असते व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. थिटा काढायचा आहे मला, तर टॅन इनव्हर्स ऑफ व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. व्ही ची व्हॅल्यू पुट करू, आर ची व्हॅल्यू, जी ची व्हॅल्यू 9.8, यावरून थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ओके, त्यानंतर अ स्ट्रिंग ऑफ लेंथ एल. हा, हे थोडं इंटरेस्टिंग आहे, लक्ष दे जा. अ स्ट्रिंग ऑफ लेंथ एल fixed at one end carries a mass m at the other. The string make 2 by pi revolution per second around the vertical axis through the fixed end. Fixed end म्हटलंय, fixed end म्हणजे आपलं ते कोनिकल पेंडुलम वाला. वन एंड फिक्स असतो. अ हेवी स्मॉल स्पियर कॉल्ड बॉब सस्पेंडेड बाय लाइट वेट, तो कोनिकल पेंडुलम वाला टॉपिक. मग फिक्स, वन एंड फिक्स म्हटलं आहे. डायग्राम बघा कशी येणार. तर वन एंड म्हटलं आहे फिक्स. ही झाली आपली कोनिकल पेंडुलमची डायग्राम. त्याचं आपल्याला रिव्होल्यूशन दिलं आहे. रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणजे ते फ्रिक्वेन्सी असते. रिव्होल्यूशन पर सेकंड म्हणजे काय असते, फ्रिक्वेन्सी. डायग्राम कडे थोडं लक्ष द्या केअरफुली. हा असतो टी कॉस थिटा, बराबर. हे वेट असते बॉबचं एम जी. हा असते टी साइन थिटा. आणि तसंही आपलं जे हे कंपोनंट असते होरिझोंटल कंपोनंट, याचं काम असते प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. ओके, त्यानंतर टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग, हे लेंथ थिटा 90 डिग्री, हा हाईट असतो, आणि हा आपला रेडियस. अशा प्रकारची विद्यार्थी मित्रांनो आपली डायग्राम असते कोनिकल पेंडुलमची. आता विचारलाय आपल्याला टेन्शन. विचारलं काय आपल्याला, टेन्शन. टेन्शन विचारलं आहे, पण टेन्शनला आपण 2 कंपोनंट मध्ये डिवाइड केलं असते. एक असते टी कॉस थिटा आणि एक असते टी साइन थिटा. आता जर मला टेन्शन विचारलं असतं आणि मास जर दिला असता, जरुरी नाही आहे पेपरमध्ये तुम्हाला सेम एमसीक्यूज विचारल्या जाणार. तुम्हाला टेन्शन विचारलं आहे आणि गिवन काय आहे, फ्रिक्वेन्सी. जर तुम्हाला टेन्शन विचारलं असतं आणि गिवन जर असला असता मास, तर तुम्ही टी कॉस थिटा इक्वल टू कोणतं रिलेशन घेतलं असतं, एम जी. बट जे आपल्याला एमसीक्यूज मध्ये जे प्रॉब्लेम विचारला आहे टेन्शन, पण गिवन काय आहे, फ्रिक्वेन्सी.
मग टेन्शनच्या कोणत्या कंपोनंटचं रिलेशन हे फ्रिक्वेन्सी सोबत येते आधी ते विचार करावा लागणार. टी साइन थिटा होरिझोंटल कंपोनंट इज यूज टू प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. होरिझोंटल कंपोनंटचं काम कोणतं असते? टू प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. सो टी साइन थिटा इक्वल टू येणार mv स्क्वेअर अपॉन आर. टी साइन थिटा इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. आली का इथं कुठं फ्रिक्वेन्सी आली का? mv स्क्वेअर अपॉन आर आहे, कुठं फ्रिक्वेन्सी आली का? नाही. पण व्ही म्हणजे आर इंटू ओमेगा आणि ओमेगा म्हणजे ट्वाइस पाय एन. आली बरोबर फ्रिक्वेन्सी? मग अशा प्रकारे थोडा विचार करावा लागतो आधी. बघा व्ही इक्वल टू काय होते? आर इंटू ओमेगा. व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा. ही व्हॅल्यू पुटअप करू. टी साइन थिटा यम म्हणजे होणार आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर अपॉन आर. आर टी साइन थिटा यम आर ओमेगा स्क्वेअर. हे झालं विद्यार्थी मित्रांनो. ओमेगा आला. आता ओमेगा म्हणजे मी ट्वाइस पाय एन लिहू शकतो. आणि साइन थिटा, अरे मी डायग्राम क्लीन पण करून टाकली, लक्ष द्या इकडे. हा असतो आपला यल, हा थिटा, हा एच आणि हा आर. तर साइन थिटा म्हणजे होते अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर साइन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस. तर साइन थिटाच्या ठिकाणी मी लिहिणार आर अपॉन यल. साइन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस आहे. तर यम ऍज इट इज आर. ओमेगाची व्हॅल्यू ट्वाइस पाय एन चा होल स्क्वेअर. आर आर गेट कॅन्सल. टी ऍज इट इज यल इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार यम यल. 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, एन चा स्क्वेअर एन स्क्वेअर. बट आपल्याला एन ची व्हॅल्यू सुद्धा गिवन आहे. एन ची व्हॅल्यू गिवन आहे आपल्याला 2 अपॉन पाय. सो टी ऍज इट इज यम यल 4 पाय स्क्वेअर. एन ची व्हॅल्यू आहे 2 अपॉन पाय. सो 2 अपॉन पाय चा स्क्वेअर यम यल 4 पाय स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर 4, पाय चा स्क्वेअर पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर गेट 4 4 जा 16 यम यल. हे पाहिजे आपलं टेन्शनचं आन्सर 16 यम यल. ओके फिनिश. चला एमसीक्यूज फिनिश झाले. आता एक एक मार्क्सच्या क्वेश्चन कडे येऊ. पहिला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो आपला, फाइंड द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट एन एक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू इट्स सेंटर. आणि याचं फाइंड आउट करायचं आहे आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन. जेव्हा आपण हे चॅप्टर स्टार्ट केला होता मोमेंट ऑफ इनर्शियाचा, मी स्टार्टिंगलाच तुम्हाला लिहून दिलं होतं आय इक्वल टू एम के स्क्वेअर. आय इक्वल टू काय? एम के स्क्वेअर. के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन, तर के म्हणजे होत असते अंडर रूट आय अपॉन एम. लिहून दिलं होतं. आता तुम्हाला विचारलाय 1 मार्क साठी रेडियस ऑफ गायरेशन काढा युनिफॉर्म डिस्कचं. युनिफॉर्म डिस्क आयसी बराबर. आयसी काय असते रे त्याचं? मोमेंट ऑफ इनर्शिया एम आर स्क्वेअर बाय 2. फॉर युनिफॉर्म डिस्क आयसी इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. प्रत्येकीची कॉन्स्टंट व्हॅल्यू लक्षात ठेवायला लावली आहे मी. आयसीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो पासिंग थ्रू इट सेंटर एम आर स्क्वेअर अपॉन 2. आता काढू रेडियस ऑफ गायरेशन. नाव रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला काय असते? आय अपॉन एम. मोमेंट ऑफ इनर्शिया अपॉन एम अंडर रूट मध्ये. आय म्हणजेच आयसी. याची व्हॅल्यू पुटअप जर केली मी तर आयच्या ठिकाणी काय येणार? एम आर स्क्वेअर अपॉन 2 अपॉन एम. एम एम गेट. सो के इक्वल टू आर स्क्वेअर अपॉन 2. आर स्क्वेअरच्या बाहेर आर आणि 2 कशामध्ये राहील? अंडर रूट. झालं फॉर 1 मार्क्स. रेडियस ऑफ गायरेशन येणार आर अपॉन अंडर रूट 2. त्यानंतर हे एक एक मार्क्सचे क्वेश्चन्स आहे. जर कोणाला वाटलं लिहायचं आहे आता समजून घ्या चांगल्या प्रकारे, नंतर व्हिडिओ पाहून लिहू शकता किंवा नोट्स प्रोव्हाइड करून टाकणार मी. लक्ष द्या इकडे. डज द अँगल ऑफ
बँकिंग डिपेंड ऑन द मास ऑफ व्हेकल. जे आपलं अँगल ऑफ बँकिंग असते, अरे आपण हे डेरिव्हेशन सुद्धा सॉल्व्ह केलं आहे. आपल्याला विचारलं होतं शो दॅट द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ व्हेकल. कधी कधी क्वेश्चन कसा घुमून फिरून विचारला जातो, शो दॅट अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड अपॉन काय म्हटलं आहे, मास ऑफ व्हेकल. मग मास ऑफ व्हेकल वर डिपेंड नाही आहे म्हणजे तुम्हाला हे डेरिव्हेशन प्रूव्ह करून दाखवावं लागते. डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ व्हेकल. आणि इथं विचारलं आहे का अँगल ऑफ बँकिंग मासवर डिपेंड आहे का, लिहायचं वी नो दॅट हा फॉर्म्युला लिहायचा tan theta equal to v square upon rg. From this equation it can be clear that बराबर द अँगल ऑफ बँकिंग म्हटलं ना, द अँगल ऑफ बँकिंग डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ व्हेकल फ्रॉम दिस इक्वेशन. त्यानंतर ड्युरिंग आईस बॅलेट वेन इन द आउटर राउंड व्हाय डू द डान्सर आउटस्ट्रेच देअर आर्म्स अँड लेग्स. जे बॅलेट डान्सर असतात बराबर ते आपले आईस बॅलेट while in the outer road, काय आउटर रोड. आईस बॅलेट म्हणजे काय, आईस बॅलेट म्हणजे काय होते, व्हाय डू द डान्सिंग करताना डान्सिंग पाहिलं असणार स्केटिंग वाले डान्सिंग, तर त्यांना म्हणतो आपण आईस बॅलेट. आता जेव्हा ते त्यांचे आर्म्स आणि लेग्स का बरं स्ट्रेच करतात, लक्ष द्या इकडे. जो मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय असतो, I इक्वल टू एम आर स्क्वेअर. इथे आर म्हणजे काय होते आपलं डिस्टन्स. तुला बाहेर निघायचं, तर मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला असतो I इक्वल टू एम आर स्क्वेअर. आर म्हणजे असते डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. आर म्हणजे काय असते, डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन. सपोज आता आपली हे पूर्ण एक्सिस झाली, हे हँड जर आउटस्ट्रेच केले तर एक्सिस पासून डिस्टन्स आहे, येस ऑर नो, एक्सिस अँड दिस इज डिस्टन्स. मग डिस्टन्स जर आपलं इन्क्रीज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होईल. I इक्वल टू एम आर स्क्वेअर ना, डिस्टन्स इन्क्रीज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय होणार, इन्क्रीज. बट जसं V इक्वल टू आपण लिहितो R इंटू ओमेगा, तर आर म्हणजे काय होणार, व्ही अपॉन ओमेगा. तर यालाच मी काय लिहू शकतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर. मग डिस्टन्स इन्क्रीज झालं तर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होणार, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाला तर अँग्युलर स्पीड काय होणार, डिक्रीज. पुन्हा लक्ष द्या, जे आईस बॅलेट डान्सर असतात, आईसवर बराबर स्केट करताना जे डान्स करतात, ते हँड बराबर का बरं आउटस्ट्रेच करतात, याचं रिझन लिहिताना लिहायचं वी नो दॅट I इक्वल टू एम आर स्क्वेअर. इट मीन्स इफ द डिस्टन्स फ्रॉम द एक्सिस ऑफ रोटेशन इज इन्क्रीजेस, मोमेंट ऑफ इनर्शिया इज ऑल्सो इन्क्रीजेस. वेन मोमेंट ऑफ इनर्शिया इज इन्क्रीज द अँग्युलर स्पीड इज डिक्रीज. दॅट्स वाय. म्हणजे ते त्यांची स्पीडला डिक्रीज करण्यासाठी, स्पीडला काय करण्यासाठी, डिक्रीज. कोणती स्पीड डिक्रीज करण्यासाठी, अँग्युलर स्पीड डिक्रीज करण्यासाठी. ओके, लक्षात ठेव जा. त्यानंतर आहे स्टेट द प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. टॉर्क जर आपला 0 असला, एक छोटस स्टेटमेंट आहे, थिअरीमध्ये येते ते. त्यानंतर 5th नंबर, टू बॉडीज हॅव देअर मोमेंट ऑफ इनर्शिया I and twice I रिस्पेक्टिव्हली अबाउट देअर एक्सिस ऑफ रोटेशन. दोन बॉडीज आहे, पहिल्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I आहे आणि दुसऱ्याचा टॉइस I आहे. इफ देअर कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन आर इक्वल, त्यांची कायनेटिक एनर्जीचं रोटेशन काय म्हटलं आहे, इक्वल. देन व्हॉट इज द रेशो ऑफ देअर अँग्युलर व्हेलॉसिटी. त्यांच्या अँग्युलर व्हेलॉसिटीचा काय विचारलाय आपल्याला, रेशो. सी हिअर केअरफुली. पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया घेतो मी I, आणि दुसरा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला घेतो टॉइस I.
पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया I1 I दिला आहे, दुसरा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 ट्वाइस I दिला आहे. दुसरी कंडिशन काय दिली आहे, त्या दोघांचीही कायनेटिक एनर्जी काय आहे, सेम. सो कायनेटिक एनर्जी ऑफ फर्स्ट इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ सेकंड. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 I ओमेगा स्क्वेअर 1/2 I ओमेगा स्क्वेअर. फर्स्ट साठी I1 ओमेगा 1 I2 ओमेगा 2. 1/2 गेट कॅन्सल. I1 ची व्हॅल्यू काय आहे, I. सो I ओमेगा 1 स्क्वेअर. I2 ची व्हॅल्यू ट्वाइस I ओमेगा 2 स्क्वेअर. I गेट कॅन्सल. विचारलं काय आहे, रेशो देअर अँग्युलर व्हेलॉसिटी. ओमेगा 2 इकडे जाऊन डिव्हाइड होईल. ओमेगा 1 स्क्वेअर अपॉन ओमेगा 2 स्क्वेअर इक्वल टू 2. टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड. सो ओमेगा 1 अपॉन ओमेगा 2 इक्वल टू √2. फिनिश. तर रेशो काय लिहू शकता तुम्ही, ओमेगा 1 इज टू ओमेगा 2 इक्वल टू √2 इज टू 1. हा झाला त्यांचा रेशो. त्यानंतर a hollow sphere has radius 6.4 meter. What is the minimum velocity required by motorcyclist at bottom to complete the circle? हे तर खूप सिंपल आहे, लक्ष द्या. रेडियस गिवन आहे. सायक्लिस्टला त्याच्या बॉटम कंडिशनवर येण्यासाठी, हा सायक्लिस्ट आहे, त्याला कोणत्या कंडिशन यायचं आहे, बॉटम. त्याला बॉटम कंडिशनवर येण्यासाठी त्याची स्पीड किती असणार, एक असते टॉप पोझिशन, एक असते मिडल, एक असते बॉटम. टॉप, मिडल, बॉटम. बॉटमच्या व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो, √5 बॉटमची व्हेलॉसिटी √5, मिडल √3 आणि हा √R. जरूर नाही आहे जे क्वेश्चन बँक मध्ये तेच येणार. क्वेश्चन घुमून फिरून येऊ शकते, म्हणून तुम्हाला बॉटमची स्पीड माहित पाहिजे, मिडलची माहित पाहिजे आणि टॉपची माहित पाहिजे. तर बॉटमची स्पीड किती असते आपली, √5 R आपल्याला गिवन आहे ना, R गिवन आहे 6.4. R ची व्हॅल्यू 6.4 पुटअप करू, G ची व्हॅल्यू किती पुट करू, 9.8. फिनिश द प्रॉब्लेम. कारण तुम्हाला व्हेलॉसिटी कशाची विचारली आहे, बॉटम. बॉटमचा फॉर्म्युला √5 इज दॅट क्लिअर. नेक्स्ट, a bend in level road has a radius of 100 meter. Find the maximum speed which a car turning this bend may have without skidding if the coefficient of friction between the tire and road is 0.8. आता तुम्हाला 3 फॉर्म्युले सांगितले. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन गिवन असला तर, अँगल गिवन असला तर, आणि एक डायरेक्ट सांगितलं वेल ऑफ डेथ. तर यामध्ये आपल्याला कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन डायरेक्ट गिवन आहे. मग कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन जर गिवन असला आणि जर आपल्याला व्हेलॉसिटी विचारली तर फॉर्म्युला काय असणार, √μRg. म्यू गिवन आहे, आर पण गिवन आहे. आर आहे 100, म्यू आहे 0.8 आणि जी ची व्हॅल्यू किती, 9.8. म्हणजे हा काय होणार, 0.8 इंटू 100 इंटू 9.8. याला सॉल्व्ह करायचं, जे आन्सर येईल त्याचा स्क्वेअर रूट बघा लॉग टेबल मध्ये. फिनिश द प्रॉब्लेम. तर विद्यार्थी मित्रांनो, 1-1 मार्क्स वाले पण प्रॉब्लेम आपले झाले फिनिश. आता येऊ आपण 2 मार्क्स साठी. लक्ष द्या. 2 मार्क्स साठी आपला पहिला क्वेश्चन आहे, अ फ्लाय व्हील इज रिव्हॉल्विंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. केअरफुल लक्ष द्या. अ फ्लाय व्हील इज रिव्हॉल्विंग विथ अ कॉन्स्टंट अँग्युलर वेलोसिटी. A chip of its rim break
a chip of its rim breaks and flies away, what will be the effect on its angular velocity? रिव्हॉल्विंग काय फ्लायव्हील म्हटलाय. फ्लायव्हील म्हणजे एक टाईपची डिस्क. हे बघा आता ही आपली फ्लायव्हील आहे बरोबर. रिव्हॉल्विंग फ्लायव्हील. फ्लायव्हीलचं काम असते स्टोर द एनर्जी. आता या फ्लायव्हीलचा एखादा पार्ट ब्रेक झाला, हा पार्ट आपला ब्रेक झाला आणि काय इफेक्ट होणार, तर आय इक्वल टू असते एम आर स्क्वेअर खाली. मास कमी झाल्या बरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया कमी होणार. अरे समजू झालं का? कारण आय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम आहे. फ्लायव्हीलचा एक पार्ट ब्रेक झाल्याबरोबर काय कमी झाला त्याचा मास. मास कमी झाल्याबरोबर त्याचा काय कमी होणार मोमेंट ऑफ इनर्शिया. बट मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपला डिक्रीज होत असला तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय होणार इन्क्रीज. त्याचं रिझन जसा व्ही इक्वल टू आर इंटू ओमेगा, तर आर म्हणजे व्ही अपॉन ओमेगा. तर यालाच मी काय लिहू शकतो आय इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर. म्हणून मास जर डिक्रीज तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया जर डिक्रीज तर अँग्युलर व्हेलॉसिटी इन्क्रीज. 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे. लिहायचं कसं ऐकून घ्या. When a chip of rim breaks and fly away, then the mass of flywheel is decreases. Due to this, the moment of inertia is also decreases. When moment of inertia is decreased, the angular velocity is increased because of I inversely proportional to काय लिहून घ्यायचा 1 upon omega square. हे लिहायचं रिलेशन लिहायचं. आधी हे लिहायचं आय इक्वल टू एम आर स्क्वेअर. म्हणजे यावरून तुम्ही काय शो करत आहे तर मास हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. म्हणजे मास डिक्रीज तर मोमेंट ऑफ इनर्शिया पण डिक्रीज, आणि मग मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज तर अँग्युलर व्हेलॉसिटी काय झाली इन्क्रीज. सेकंड, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क. ओके, the moment of inertia of a uniform circular disk about a tangent in its own plane is 5/4 mr square. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट वाटत आहे, लक्ष द्या इकडे. आता द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क. एक युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क घेऊ आपण. ओके, त्यानंतर अबाउट अ टँजेंट, याला टँजेंट ड्रॉ करू. हा केला आपण टँजेंट ड्रॉ. इन इट्स ओन प्लेन इज 5/4 एम आर स्क्वेअर. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पकडा तुम्ही 5/4 एम आर स्क्वेअर हा आपल्याला दिला आहे. वेअर एम इज द मास, आर इज द रेडियस ऑफ डिस्क. R is the radius of disk. Find its moment of inertia. Find its moment of inertia about an axis through its center and perpendicular to its plane. Through its center and perpendicular to its plane. तर आपल्याला ही व्हॅल्यू काढायची आहे IC. दिला हा आहे. काळाचं काय आपल्याला IC परपेंडिक्युलर. आता मला सांगा डायमीटर एकच असू शकतो का इन्फायनाइट. डायमीटर किती पण असू शकते. यामधून मी आणखी एक डायमीटर ड्रॉ केला, या साईडला आणखी एक डायमीटर ड्रॉ केला.
एक हा डायमीटर आयडी दिलं याला, एक हा आपण डायमीटर ड्रॉ केला. लक्षात ठेवा काळाचं काय आहे आयसी. याला मी डायमीटर का बरं घेतले, कारण आयसी फाइंड आउट करण्यासाठी हा परपेंडिक्युलर आहे ना, तर आधी मी आता परपेंडिक्युलर एक्सिस थेरम यूज करणार. परपेंडिक्युलर एक्सिस थेरम यूज करून, बराबर, परपेंडिक्युलर एक्सिस थेरम यूज करून आयसी येणार आणि मग आपण आयडी ची व्हॅल्यू काढू. काय यूज करून? पॅरालेल एक्सिस थेरम यूज करून. आपण या आयडी ची व्हॅल्यू आपण कोणता थेरम यूज करून काढू शकतो? मग पॅरालेल एक्सिस थेरम. लक्ष द्या आता, आधी आयसी काय होणार? बाय युजिंग परपेंडिक्युलर एक्सिस थेरम. बाय युजिंग परपेंडिक्युलर एक्सिस थेरम काय असते रे? आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. हे खूप डिटेल मध्ये सांगू राहिलो, शॉर्टकटली सांगत आहोत, चांगल्या प्रकारे लक्ष द्या. बाय युजिंग, हे डायग्राम समजली मी कशी ड्रॉ केली तर? बाय युजिंग परपेंडिक्युलर एक्सिस थेरम आय झेड इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. इथं आय झेड म्हणजे काय आहे आता? आयसी. आय एक्स म्हणजे आयडी, आय वाय म्हणजे पण आयडी, आयडी प्लस आयडी. सो आयसी इक्वल टू काय आलं? चॉईस आयडी. बट आयसी व्हॅल्यू काढली मी. आता आपण काय फाइंड आउट करू? पहिले आयडी. मला आयसी काढायचं आहे पण त्यासाठी चॉईस आयडी. आता आयडी ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. मग आयडी हा आयओ ला काय येते? पॅरालेल. मग आता बाय युजिंग पॅरालेल एक्सिस थेरम, बाय युजिंग पॅरालेल एक्सिस थेरम काय येणार आता? आयडी इक्वल टू किंवा आयओ, सॉरी आयओ इक्वल टू येणार ना. आयओ इक्वल टू काय असते आपला? आयसी प्लस एम एच स्क्वेअर. हा कोणता थेरम आहे? पॅरालेल. आयओ इक्वल टू आयसी प्लस एम एच स्क्वेअर. आयओ जसच्या तसा. पण इथं आयसी म्हणजेच काय आहे आपला? आयडी, कारण हा पण आपला सेंटर मधूनच पास होत आहे. आयडी, आयसी पण ठेवलं तरी चालणार, कारण आयसी पण डायमीटर आहे, आयडी पण डायमीटर आहे, नो प्रॉब्लेम. पण मी आयडी लिहून घेतो कारण मला ती व्हॅल्यू काढायची आहे म्हणून. प्लस एम एच म्हणजे इथं काय आहे? आर, तर आर स्क्वेअर. अगेन आयओ ची व्हॅल्यू मला माहित आहे. आयओ ची व्हॅल्यू किती दिली आहे आपल्याला? 5 mr स्क्वेअर अपॉन 4 इक्वल टू आयडी प्लस mr स्क्वेअर. आता हा प्लस mr स्क्वेअर या साईडला जाऊन काय होणार? मायनस. सो आयडी इक्वल टू 5 mr स्क्वेअर अपॉन 4 मायनस mr स्क्वेअर. आयडी इक्वल टू किती येणार? mr स्क्वेअर अपॉन 4. क्रॉस मल्टिप्लाय जर केला 5 mr स्क्वेअर इंटू 1 5 mr स्क्वेअर मायनस 4 mr स्क्वेअर. सो 5 mr स्क्वेअर मायनस 4 mr स्क्वेअर mr स्क्वेअर अपॉन 4. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. ही व्हॅल्यू जर आता मी इक्वेशन 1 मध्ये पुट केली, mr स्क्वेअर अपॉन 4, 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो mr स्क्वेअर बाय 2. आणि हेच इक्वेशन असते ना आपलं. Of body about a given axis, the moment of inertia of body about a given axis is 1.2 kg meter square. Moment of inertia given आहे म्हणजे I 1.2 kg meter square. Initially the body is at rest. Initially the body is at rest. अँग्युलर मोमेंटम, मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे तिथं अँग्युलर मोमेंटम असतो किंवा सॉरी अँग्युलर वेलोसिटी असते. तर इनिशियली रेस्ट आहे म्हणजे ओमेगा 1 काय आपला 0. फॉर व्हॉट ड्युरेशन ऑन अँग्युलर ऍक्सेलरेशन. व्हॉट ड्युरेशन, ड्युरेशन म्हणजे टाइम, म्हणजे जो आपल्याला फाइंड करायचा आहे तो आहे आपला टाइम. ओके, हा चालू आहे आपला गिवन डाटा. For what duration
ऑन अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे अल्फा 25 रॅड पर सेकंड स्क्वेअर must be applied about that axis in order to produce rotational kinetic energy. Kinetic energy सुद्धा गिवन आहे 1500 जूल आणि विचारलं काय आपल्याला टाइम. लक्ष द्या इकडे. सोल्युशन एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजेच काय असते, चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. अल्फा म्हणजे अँग्युलर ऍक्सेलरेशन गिवन आहे ना. अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो ω2 - ω1 अपॉन टी. ω1 ची व्हॅल्यू आहे 0. अल्फा गिवन आहे आपल्याला 25. ω2 माहित नाही. तर ω2 आपण कायनेटिक एनर्जीवरून फाइंड आउट करू शकतो. सो कायनेटिक एनर्जी इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर. तर आपलं सेकंड अँग्युलर वेलोसिटी राहणार फायनल वाली. यावरून आपण काय फाइंड आउट करू, ω2. कायनेटिक एनर्जी किती आहे 1500 1/2 इंटू I 1.2 इंटू ओमेगा स्क्वेअर. 2 या साईडला जाऊन काय होणार आपला मल्टिप्लाय. व्हॅल्यू काय येणार लक्ष द्या. सो 1500 इंटू 2 अपॉन 1.2 इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. बरोबर. याला सॉल्व करून आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊ, ω2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. ω2 ची एकदा तुम्हाला व्हॅल्यू भेटली. नाव अल्फा इक्वल टू ω2 मायनस ω1 अपॉन टी. फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला टी. सो टी इक्वल टू ω2 मायनस ω1 अपॉन अल्फा. ω2 ची जी पण व्हॅल्यू येणार ती व्हॅल्यू इथं पुटअप करू. ω1 तर 0च आहे आणि अल्फा किती आहे आपला 25. याला सॉल्व करून आपल्याला कशाची व्हॅल्यू भेटणार, टी ची. ω2 काढलाय का 52 येते 50 रॅड पर सेकंड. तर ω2 येते विद्यार्थी मित्रांनो 50 व्हॅल्यू जर मी इथे पुटअप 50 व्हॅल्यू जर मी आता इथे पुटअप केली. बरोबर. पहिले आधी लिहितो मी ω2 मायनस ω1 अपॉन अल्फा टी फाइंड आउट करण्यासाठी. आता जर मी व्हॅल्यू पुट केली ω2 50 मायनस 0 अल्फा 25. सो टी इक्वल टू येणार 2 सेकंद. ओके. अशा प्रकारे विद्यार्थी प्रॉब्लेम सॉल्व करायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे अ बकेट कंटेनिंग वॉटर is tied to one end of rope 5 meter long and it is rotated in vertical circle about the other end. Find the number of rotation per minute. नंबर ऑफ रोटेशन म्हणजेच फ्रिक्वेन्सी असते नेहमी RPS रिव्होल्यूशन पर सेकंड मध्ये. बट इथं तुम्हाला विचारली आहे रिव्होल्यूशन पर मिनिट मध्ये. इन ऑर्डर टू दॅट वॉटर इन द बकेट मे नॉट स्पिल. आता मला सांगा, एक आपण रोप घेतला, त्या रोपला आपण बकेट काय केली अटॅच. रोपची लेंथ आहे 5 मीटर. जेव्हा आपण रोटेट करू तर त्या बकेट मधलं पाणी स्पिल व्हायचं फक्त एकच पोझिशन राहू शकते, ती पण वर्टिकल पोझिशन. बॉटम मध्ये पाण्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, बकमधल्या हॉरिझॉन्टल मध्ये पण होणार नाही. बट ऍट द टॉप पोझिशन बकेट मधलं पाणी काय होऊ शकते, स्पिल होऊ शकते. तर बट ते पण केव्हा, जर मी स्पीडली जर करत असणार आणि टेन्शन जर मी कॉन्स्टंट ठेवत असणार, टेन्शन काय ठेवत असणार कॉन्स्टंट, तर स्पॉइल होणार नाही. बट बॉटम पोझिशन पासून जसा आपला टॉप पोझिशन वर गेला आणि तिथं मी थोडा वेळ जरी काय घेतला पॉज, तर टेन्शन काय होऊन जाईल 0. टेन्शन 0 झाल्याबरोबर अकॉर्डिंग टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स
ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे ते बकेट काय येणार, कूल डाऊन येणार आणि पाणी लावून जाणार स्पॉइल. तर ते कोणत्या कंडिशन मध्ये होणार, जेव्हा टेन्शन काय होईल 0, आणि 0 पण कोणत्या कंडिशन मध्ये, ऍट द टॉप. 0 पण कोणती कंडिशन, ऍट द टॉप. आणि विचारलं काय आहे, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करा. काय फाइंड आउट करा, फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कोणासोबत येते, ओमेगा. कोणासोबत फ्रिक्वेन्सीचं, ओमेगा. तर आपण आधी काय